नमस्कार गावाल्यांना. तर आज आपण जातो प्री वेडिंगसाठी आणि इकडे इलो असतो पिंगोरीच्यावर. इकडे आपल्याकडे क्लायंट मिळतील. तर बघूया आज प्री वेडिंग कशी होतात ते. जिकडे आपल्या कपल भेटणार होते तिकडे कपलांची बरोबर गाडी बंद पडली. बसा काय गावात आडवी यूट्यूबसाठी आडवी. मग गाडी सुरू झाल्यानंतर आम्ही आमच्या लोकेशनवर पोचलो. ह्या लोकेशन असा वालावल्ला. मग थोड्याच वेळात आम्ही प्री वेडिंगला सुरू केली. आणि प्री वेडिंग करताना असा स्ट्रगल बघू शकता तुम्ही. प्री वेडिंग करताना खूप कष्ट करूचे लागतात. क्रिएटिव्ह शॉट घेण्यासाठी आमका मेहनत करूची लागता. उन्हात पण काम करूचं लागतं. कपल आपला खूप सुंदर होता आणि खूप कोऑपरेटिव्ह होता. सांगितलेले पोस्ट वगैरे त्या सुंदरपणे देत होता आपल्या. ओके घे. ओके ॲक्शन. वालूचा शूट झाल्यानंतर आम्ही नाश्ता करून घेतलो आणि पुढच्या लोकेशनसाठी निघालो. क्लायंट रस्ता चुकले तर त्यांना शोधूसाठी आता आम्ही जातो. बघतो आम्ही का जातो आता भोगविनायक, पण आता आम्ही जातो पुन्हा कुडाळच्या रोडात. बघू आता काय होतं. आता इकडे एक मोठं जोक झालो. आम्ही भोगव्याक जाय होतो तर क्लायंट हे ते रस्तोच चुकले. आमका वाटलं ते आमच्या मागोमाग असत. बघलो तर रिटर्न येऊन तर ती काही दिसणारच नाहीत. जे माझ्यासोबत होते ते आता पुढे गेले. बघूया त्यांना भेटले काय. भेटले ते गेले पाठी. आम्ही थोडी गाडी बुक केली होती, ती थडी गेली. खय गाडी चालू ती तडे गेली बरोबर. नंतर आम्ही भोगवे बीचला जात होतो तर आम्हाला एक चांगला रिसॉर्ट मिळाला. तर त्या आम्ही रिसॉर्टवर शूटसाठी गेलो. रिसॉर्ट खूप सुंदर असा. तिकडे तुम्ही नक्की विजिट करू शकता. भोगवे ह्या रिसॉर्टचा मी तुमका ॲड्रेस नाव वगैरे सगळं मी यूट्यूबला टाकीनच. तुम्ही नक्की विजिट करा. सुंदर असा. जेवल्यानंतर मला 2 तास आराम तर लागतोच बाबा. ते तास झाल्यानंतर मी डिसाईड करणार कपलला कुठे शूट करायचं. लोकेशन बघायला मला साधा नाही का अर्धा तास नक्कीच लागतो. मग ते घेऊन मी लगेच कपलला लोकेशनवर जाईल. कुठचं लोकेशन देणार आहात पण आता? इथे एक फाउंटन आहे. ते सध्या क्लिनिंगचं काम चालू आहे तिकडे. ओके. ते झालं म्हणजे ते आपण संध्याकाळला घेऊ. ते लाईट्स वगैरे केलं ते पण सांग. आणि बीचला कधी जायचं? बीचला मला 8 वाजता पाहिजे. आणि ते गाड्याचं शूट आहे ते गाड्यांचं माझ्या मते आपण उद्या सकाळला घेऊ. मॉर्निंग सेशनला ते चांगलं होतं. मला आपलं 6:30 पॅकअप आहे. हा आलो. थोडी मजा मस्ती झाल्यानंतर आम्ही जोक गेलो. इकडे तुम्ही बघू शकता की लोकेशन कसं असतं. प्री वेडिंगच्या दिवशी सोमवार होतो त्याच्यामुळे आम्ही व्हेज थाळी ऑर्डर केली होती. कसं वाटतंय मी तुला लोकेशन? नाईस. I like it. मग कसं जायचं? I don't like hot drinks. I like cold drinks only. ओके. तेच सांगतो कोल्ड्रिंकच बनतो. बसूया काय. Yes, definitely. लोकेशन आहे चांगलं पण संध्याकाळच होईल. ते दुपारी आता काय शूट करणार. Yeah, डोळे होतात बारीक आपले. light is looking very harsh. तसा वाटतं लाड. मारवाड्या
आणि अबाउट टू किस आहे अबाउट टू किस. ओके डोळे बंद. अरे डोळे बंद उघडता किस करता. अरे बसला रे. अरे चालू ना तर रेडी रेडी अबाउट टू किस. 1 इंच की दूरी रखनी है गाली. आणि मान थोडी क्रॉस कर. मान थोडी क्रॉस. अरे थांब. अरे ऍक्शन. कर 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 प्रॅक्टिस आहे. हा येस ओके ऍक्शन. कॅमेरा मध्ये बघू नको लाजू नको. मध्ये इलस अक्षय एक्सप्रेशन सोडतोय. बंद ठेव थोडा. ऍक्शन. मी पण जाऊ फ्रेम मध्ये. वाव डोळे बंद कर. दोघांची. मग रिसॉर्ट शूट झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी बीचवर गेलो आणि हा काहीतरी आमका दिसला आणि आम्ही ड्रोन वगैरे फ्लाय केलो आणि यांचे शूट सुरू केलं. एका काय म्हणतात ह्या नक्की कमेंट करून सांगा. आणि आम्ही भोके बीचला गेलो आणि माझा व्हिडिओचा शूट झालेला कंप्लीट आणि फोटो राहू द्या 4-5 फोटो घेऊन आम्ही ते निघतो. तर भोके बीच पण मस्त येऊ शकता तिकडे.